आता हे ट्रॅक्टर चालू करू लागलोत, पण झाला असं की ट्रॅक्टरची सगळी चार्जिंग संपली बॅटरीमधली. पण शकता छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज तारीख आहे माझ्या माहितीनं 16 तारीख आहे आज, आणि पेपरला मोजून 3 दिवस बाकी आहेत. तरी पण मी काय अभ्यास करीन. आणि हे पाहिजे हे 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 अशी कामं येतात आमच्याकडे, हे अशा माणसाला सांभाळायची. हो ना, हे पहा हे पहा, आता उगं जोर काढून खाली उतरायले बा, काही नाही. हो सरळ बस, काय सरळ उभा राय, काय हा करायला नुसतं. तरी तिकडे बघ, तिकडे 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 बघ, ते कॅमेरा चालू आहे. कॅमेरा, हा कॅमेरा काय ना. आता जस्ट व्हिडिओ बघू लागलो तर माझ्यापाशी पळत आले, आणि आता व्हिडिओ चालू केला की तिकडे पळत गेले. म्हणजे प्रॉब्लेम काय झाला? ते बाजूला व्हायला का नाही? बाजूला व्हायला का नाही? हां, बाजूला व्हायला का नाही? बाजूला व्हायला का नाही? बाजूला आहे, चल बाजूला आहे. हा ना, आता सध्या आलेलो आहे मी आमच्या शेतात. कारण असं की हे आपलं सगळं इथं कापूस आहे लावलेला. कापूस वेचणी चालू आहे, कारण की आता हे इथलं सगळं कापूस वेचल्यानंतर इथं काय करायचं, आम्हाला गहू लावायचा आहे. त्याच्यामुळं आता हे जितकं हे ह्या शेतामध्ये जे कापूस आहे ना, ते सगळा वेचून घेऊत, मग गावासाठी रानरी कामं करता येते. तर आता एक काम लागले ते म्हणजे काय, आपल्याला ना दुसऱ्या शेतातून या शेतामध्ये ट्रॅक्टर आणायचे. आता काय करतो, तिकडं जातो, ट्रॅक्टर वगैरे आणतो. तर भरपूर जण काय म्हणतात की इंस्टाग्रामकडून काय पैसे येतात का नाही. तर तुम्हाला सांगतो, इंस्टाग्रामकडून काय रुपये येत नाही. नुसतं एवढं आहे की इंस्टाग्रामवर फेमस लवकर होते, समजा आपली ऑडियन्स लवकर भेटते आपल्याला. आणि हो, इंस्टाग्रामवर तर पैसे समजा येतात तर नाहीतच, पण आपल्याला काय करते त्याच्या माध्यमातून पैसे कमवता येतात. जसं की प्रोमोशनल व्हिडिओ वगैरे शूट केलेत, त्याच्या हिशोबानं आपल्याला काय करता येतं माहिती आहे का, चार्जेस लावता येतात. ती सांगायचं झालं तर असं आहे की माझं काय माहिती आहे का, संपूर्ण महिन्याचा खर्च मी माझं स्वतः करू शकतो त्या इंस्टाग्रामच्या पैशाहून, आणि बाकी काही जास्त तर काही नाही. आता काय नाही, आता जातो एकदा ट्रॅक्टर वगैरे पप्पाला हे करू लागतो. हे आपल्या 2 गाड्या, त्याच्यात मी काय करतो, ही गाडी नेतो आता. आता तर शेतात आलो आहे. आता काय नाही, ते ट्रॅक्टर घेतो, तिकडे सोडतो, आपली गाडी घेतो, सरळ गावात जातो. ह्या डेल्यात आपण ऊस लावलेला आहे शेतात, तिथून तिथपर्यंत सगळा ऊस आहे. इकडं सगळी ही आपली हळद आहे, तिकडं हरभर आहे, आणि इकडं तूर आहे. इतका काय आहे आपल्या शेतात. सध्या ऊसाला पाणी देणं चालू आहे. आता हे ट्रॅक्टर चालू करू लागलोत, पण झाला असं की ट्रॅक्टरची सगळी चार्जिंग संपली बॅटरीमधली. तर आता बॅटरी सोडणं, घेऊन जाणं, चार्जिंग करून आणणं, याची सगळी बॅटरी संपली. आता गावात नेऊन चार्जिंग करून आणतो. मला एक अजून सांगतो, ह्या सोलरचा एक प्रॉब्लेम झालेला आहे. आता प्रॉब्लेम काय झालेला माहिती आहे का? एक मिनटं, कॅमेरा नंतर उद्या. प्रॉब्लेम असा झाला आहे की ते लोक आले, ते फिट करण्यासाठी त्यांनी फिट करून दिलं, आणि वरी माहितीच नाही भरली की त्यांनी फिट केलं म्हणून. आता काय माहिती आहे का, रोज एका जणाच फोन येते, बाहेर तुम्ही सोलर फिट केलं का, आम्ही येतो. आता त्याला मी रोज सांगतो आम्ही फिट केलं आहे, झालं महिना झालं, पण आता ते रेग्युलर तेच चालू आहे. त्याला एकदा फोन लावून म्हणणं आहे, वरी माहिती भरा, जेणेकरून मला फोन येणं बंद होते. आता 11:30-12 वाजले, तरी पण मी अजून इथंच आहे. आणि आता ती बॅटरी एक संपली, त्याचं एक काय करावं ते एक. आता तिथं बॅटरी चार्जिंग लावायला गेलो, तर ते म्हणले 2 दिवस झाले लाईट नाही. आता म्हणलं अवघडच झालं. तर आता काय करणे, बॅटरी चार्जिंग करणे. तर उद्या पेपरला जाणार आहे, तर सोबत बॅटरी घेऊन जातो, येताना चार्जिंग करून आणतो शेलून. आणि जाऊ द्या, आता मी अभ्यासाला लागतो. तोपर्यंत तुम्ही काय करा, हे व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर सबस्क्राईब आणि लाईक करून टाका.